ट्रेकिंगला चाललोय आम्ही. ट्रेकिंगला म्हणजे हे असे लोक फक्त शो अप पण बॉबी तू दे ना इंट्रोडक्शन आपलं. जिरली. वेट अ मिनिट. प्रँक पोस्ट केला डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. तर असं समजू नका तुम्ही मंदिरापाशी आले, तुमचा ट्रेक कम्प्लीट झाला. शॉर्टकट भाई अशी उडी मारली ना त्यांनी आधीनी, तो तर सांग कसा पडला. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. छत्रपती शिवाजी महाराज की गाईस. गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर सकाळचे वाजले 5:30. मी आता उठलेलो आहे. आम्ही सर्व मित्र आता चाललोय ट्रेकिंगला. तर पाहत राहा ब्लॉग, कंटिन्यू करा. दाखवतो तुम्हाला, मजा मस्ती एन्जॉय करा. मी आवरतोय आता, 5:30 झालेत. फोन झालाय बाकीच्यांचा सगळ्यांचा. तर कंटिन्यू करा. मी आवरतोय, आवरल्यावरती दाखवतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आय एम रेडी. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये. बाहेर मस्त पाऊस चालू आहे. आज सुट्टीचा दिवस आहे. आपला प्लॅन आहे, आज आम्ही चाललोय ट्रेकिंगला, जे की पवना डॅमच्या जवळ तुंग किंवा तिकोना दोन्ही पैकी एका गड किल्ल्यावरती आज आम्ही जाणार आहे. सर्वप्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गाईज. जे की आज 15 ऑगस्ट आहे. आपला देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झाले. सो ध्वजावंदन होईनच थोड्या वेळामध्ये. आता वाजलेले सकाळचे 6. असं माझा आउटफिट आहे. मॉर्निंग गुड आहे एकदम. खरंच वातावरण लय मस्त आहे. सो पाहत राहा आपला हा छोटासा ब्लॉग, जो की ट्रेकिंग ब्लॉग होणार आहे. सो गाईज, मी आता दोनूबाईच्या घरापाशी पोहोचलेलो आहे. लोकेशन सगळ्यांना माहित असेल. या ठिकाणी दोनूबाई आपल्याला भेटतो आणि मी पण खूप झोपत दिसतोय, कारण खूप लवकर उठलेलो आहे आज. आता पाहत राहा. जय श्रीराम बजरंग बाण. भाई आज दोनूबाईंनी पण लेट केलं. 6:21 ला इथं आलोय. अजून दोनूबाई आलेले नाही. आता वाजले 6:31. 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं. ट्रेकिंगला चाललोय आम्ही. ट्रेकिंगला. दोनूबाई गुड मॉर्निंग. काय म्हणतो? हॅलो गाईस. सो गाईज, आम्ही आता इथून निघतोय. अरे आम्ही आता चाकण मध्ये थांबलोय. म्हणलं नाश्ता आपल्या इकडूनच करून जाऊ. आम्ही चहा प्यायला थांबलो. आपला चहा आलाय दोनूबाई. गाईज बाई, कार्यकर्ते लेट आलेले. हो लेट. माग कोण आहे? अरे पण ते झालं काय आपलं काम तरी काय. मॅनेजर नमस्कार. सो गाईज, आता आम्ही नाश्ता करतो जरा. काय म्हणतो? कसा आहेस? निवांत एकदम मजेत. हा मसूर. सो गाईज, आता आम्ही नाश्ता करतो थोडासा, जे की आम्ही 6 वाजता निघणार होतो हिंज चाकण मधून, पण आम्ही निघलो आता. जय हिंद, भारत माता की वंदे. सो गाईज, आपण आता चाकण MIDC मध्ये थांबलेलो आहे. एकदम अत्याधुनिक MIDC आमची चाकण MIDC. इथं सगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. या शेटची एक कंपनी आहे. त्यांची पण एक कंपनी आहे. तिथं आम्ही सगळे आता कामाला जाणार आहे. सो आता आम्ही निघतोय गाईज पुढच्या प्रवासाला, जे की आम्हाला थोडस लेट झालेलं आहे. सकाळी 6 वाजता निघलेलो आम्ही. आताशी अजून चाकणमध्येच आहे, MIDC मध्ये. आणि आता कोण गाडी चालवतंय? आता दोनूबाई गाडी चालवणार इथं चाकण MIDC मध्ये, फुल कॉन्फिडन्स मध्ये. आधी शॉक नो आधी. सो गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहे तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी, जे की आता इथे पार्किंग फ्री भेटलेलं आहे आपल्याला. गर्दी खूप आहे वीकेंड असल्यामुळे. बॉबीनी त्याचं खरं रिअल रूप बाहेर काढलेलं आहे. अरे पण याला रोड कुठून जायला किल्ल्याला? सरळ पुढे जायचं चालत. लोकांमागे चालायचं. हो. तेवढं रिचूर नाही किती वेळ लागून चढायला, किती लांब आहे, पळून जायचे रोड बिड. चला किती लांब आहे. गाईज, आम्ही आता गाडी पार्क केलेली आहे या ठिकाणी. सो गाईज, आम्ही आता ट्रेक स्टार्ट करतोय. इकडे बघू शकता, आम्हाला इन्स्ट्रक्शन करणारा माणूस पुढे चाललेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही, टाकून बॉबी द इन्स्ट्रक्टर गाईड. इकडे बघा लुक. हा स्वित्झर्लंड लागलाय. आपल्या पूर्वजांनी कोणीतरी केली असेल का चीज पॅन्ट घालून ट्रेक. बघा ट्रेकचा आउटफिट बघा बॉबीचा. मला लावली स्वतः घालून, मला वर नाही फोटो काढून यायची. म्हणजे हे असे लोक फक्त शो अप पण लावलेले असतात. Whatever merchandise you want to make, and when I by profession I am a stock market trader.
ओ कसला ग्रुप आहे बघा इकडे. हे तुम्हाला आवाज आला ना ते असा अनोळखी ग्रुप आलाय त्याच्यात ते प्रत्येकाचं इंट्रोडक्शन देत होते. बॉबी तू दे ना इंट्रोडक्शन आपलं. बाई ही गाडी इथं अडकली बघा. पण ही ओजी लॉर्ड आल्टो आहे. 1 मिनिटात निघणार ती गाडी. बाई आता ही जंगल ट्रेक चालू झालाय थोडासा. काय तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा माझा काय प्लॅन करावा मी तिकडे राहायचं. इथून खरा ट्रेक चालू होतोय. तिकोना दुर्ग नकाशा तिकोनाच्या पायथ्याशी आलेलो आहे. उंची 3590 फूट. तर ही पूर्ण किल्ल्याची माहिती आहे. जे की जीन्स पॅन्ट घालून ट्रेकिंगला आले. तर असा हा ट्रेक छोटासा चालू झालेला आहे आता. इथं जर पाऊस असतं तर पाणी झालं असतं सगळं. बॉबी द गाईड. तर थोड्याशा पायऱ्या लागलेल्या आहेत आम्हाला इथं. जिरली इकडे पाहू शकता आता एक 5 मिनिटच राहिले आता. असं आपल्याला वाटतंय पण आम्ही 5 मिनिटात दमलेलो आहे. अजून 40 मिनिटं 35 मिनिटाचा रूट आहे. अजून गर्दी आहे इकडे बघू शकता आता तुम्ही गर्दी. सिग्नल लागलाय थोडा. कार्यकर्ते दमलेले इकडे. तुम्ही पूर्ण जाम नाही वाटत आहे. धरणाचा व्ह्यू बघू शकता. मुव्हिंग ट्रॅफिक. ओके ट्रॅफिक नाही त्याला. चाकणच्या ट्रॅफिक पेक्षा नक्कीच कमी आहे ट्रॅफिक. त्यामुळे आपण जाऊ. बॉबी हे झाड कशाचं आहे सांग. बाई रान केळी. केळी का रानातली केळी. बाई इथं जरा खतरनाक ग्रिप आहे. ह्या नवीन पायऱ्या आहेत मला वाटतं बरं का. हे सिमेंटच्या आहेत. आपण हा रोड घेऊ. तर इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथं वरती धुक्यामध्ये किल्ला आहे. आपण एक मिडल पॉइंटला आलोय. नाही गेला ना 3 पाव आणि मिसळ जिरली. आमच्या एक मित्रांनी आताच हार मानलेली आहे. तो इथं थांबतोय आता आणि आता पुढे चाललेलो आहे. गडी गारत हा 4 राहिलेत. पुढे बघू कोण कोण हार मानते कोण आउट होते. निम्मा टप्पा पार झालेला आहे. त्यापेक्षा पटकन ओके ब्रो. मध्ये बॉबी द गाईड प्लीज गाईड अस. व्ह्यू मस्त आहे जसं वर जाईल तसं. अरे पण खालच्या पेक्षा हे दगडी मजबूत आहेत जरा ग्रिपला. ही ग्रिप बघा इथं प्रॉपर. हा व्ह्यू चौरा आला का मागेच थांबलाय. सो खालून जे आपल्याला केळीचं झाड दिसलं होतं ते इथं आहे. साईडनी सपोर्ट आहे थोडा. जसं वर जाईल तसा व्ह्यू अजून सुंदर होत असेल. गाईड सोडून नाही जायचं आम्हाला. गाईड जवळपास आलेलो आहे आपण आता. इथं बघा सौरभ थांबलाय. फायनली आपल्याला गडाचे पहिले प्रवेशद्वार देवडी लागलेले आहे. तर ते या ठिकाणी पाहू शकता. इकडे पूर्ण खडक आहे. प्रवेशद्वार पाहू शकता तुम्ही. पूर्ण दगडामध्ये बनलेला आहे. वेताळ दरवाजा आहे. जसं आपण वरती आलो तसा थोडासा पाऊस चालू झालेला आहे. इकडं वातावरण एकदम क्लास आहे. पण वरती पूर्ण धुकं आहे पाहू शकता. इकडं रिमझिम असा सायलेंट मध्ये पाऊस चाललेला आहे. दिसत नाही मोबाईल मध्ये खरंच दिसत नाही पण हे डोळ्यांना लय भारी दिसतंय. प्लीज बघू शकता प्लीज गो अहेड. बघू शकता डोळ्यांचं पारणं फेडायला असं दृश्य आहे. नयन रम्य. चला पुढे चला. तर गाईडने हे 2 वाक्य बोललेले आहेत. जसं की इंडेक्स वाचली. मस्त मंदिर लागलेलं आहे हनुमान महाराजांचं. पेट दान मारुती हनुमान महाराज की जय. बॉबी काय म्हणायचं तुम्हाला आता इथं. मला बाकी काय बोलायचं नाही. आपल्याला सवय नसल्यामुळे आपण दमतोय. बाकी काय विषय नाही. त्याचे सोपं चालायला आम्हाला सवय. त्याच्यापेक्षा लय डेंजर हो म्हणजे एवढा अवघड ट्रेक नाही. हा सोपा ट्रेक आहे. आणि जसं आपण एक म्हणजे पहिल्या दरवाजापाशी येतो ना गडाच्या त्यावेळेस प्रॉपर पायऱ्या लागतात ते. त्यामुळे काय अवघड नाहीये. जागोजागी असे शॉप आहेत जिथे की तुम्ही पाणी मॅगी वगैरे खाऊ शकता. पाणी पिऊ शकता. हे वाड्याचे अवशेष आहे. गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था. ऐतिहासिक वाडा आहे म्हणजे वरचा प्रॉपर. तर हे ते मंदिर आहे. या ठिकाणी ध्यान मंदिर आणि श्री तळजाई माता मंदिर. त्याचबरोबर हा एक छोटासा तलाव आहे आणि समोर एक ध्यान मंदिर आणि देवीचं मंदिर आहे या ठिकाणी. लेणी टाईप आहे. पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे मंदिर. एकदम कोरीव काम आहे. जसं आपण वरती येतो ना गडाच्या माथ्याकडे जातो एक महाद्वाराकडे. इकडे तळजाई माता मंदिर आणि इकडे श्रीराम गादी परिसर. अशा प्रकारे मॅप नेव्हिगेशन दिलेलं आहे वरती. तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही येऊ शकता. इकडे बघा पूर्ण धुकं आहे आता. वातावरण खूप छान आहे. या ठिकाणी वॉशरूमची पण सुविधा आहे. गरजेचं आहे गाईज. तर या ठिकाणी आम्ही थांबलो होतो. जसं की सौरभ मागं थांबलेला तो आम्हाला आता परत जॉईन होतोय. प्रँक करायचा आहे. काय करू आता तुम्ही. तर आधी म्हणतो एक प्रँक करायचा इथं आपल्याला. त्याला लागलेली आहे खूप ताण आणि आम्ही कुणीच पाणी बॉटल आणलेली नाहीये. आणि आता अशा ठिकाणी वर आलोय इथं वरती दुकान पण नाहीये. तर त्यामुळे आता तो म्हणतोय मी इथं खाली पडतो.
पाणी मागतो, तुम्ही वरडा मग मला पाणी भेटेन. तर बघू काहीच आता कसं होतंय, पाहत राहा तुम्ही. आधीला पाणी भेटते का नाही भेटते का त्याला असं झाडावरचं पाणी प्यायला लागते. तळ्यातलं इकडं तलाव पण आहे, तलावातलं पाणी प्यायला लागते. तर बघू आता काय होते. आधी गोहेड गडावरती इकडे मोबाईल चार्जिंगची पण सोय. इकडे बघा गावाला चार्जर आहे. तर अशा प्रकारे आपला एक माणूस खाली थांबला होता, तो आता येतोय. आधीला खूपच ताण लागलेली आहे आणि आम्ही आता खरंच अशा ठिकाणी ब्लॉक झालोय ना, खरंच पाणी नाही आता. आम्ही रील प्रँक पोस्ट केला तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया, नक्की फॉलो लाईक. आता कसं होतंय, इथं खूप क्राऊड झालेला आहे कारण इथं मेन मंदिर आहे देवीचं. आणि सगळ्यात मेन मंदिर ठीक आहे, पण या ठिकाणी आहे ना सगळ्यात मेन आहे ना मोबाईलला चार्जर आहे, त्यामुळे इथं गर्दी आहे. दिस इज द मेन रिझन, मोबाईलला चार्जिंग आहे. देखो आ गया, चालू कर. पहिलवान आला रे. देखो आ गया, देखो. या ठिकाणी आपला गडी फायनली गड चढलेला आहे. आणि या ठिकाणी सौरभ आलेला आहे. दमलास, जे काय आपण डिस्कस केले आता ते सौरभ सोबत डिस्कस करू. कसं झालं काय म्हणजे एकाच्या पण काय बाळ नाही. आम्ही 1 2 3 4 आम्ही 4 आणि सगळ्यांना बाळ निकल्याचे मराठ्यांचं ते नाही काय म्हणतात तर ते एक मराठी ओळख बाळी घालून नाही दिशेली काय म्हणावं लागेल. दिशेने नाही ती बाळी वेगळी असते. कोणती असते काही कशी असू बाळी तर आहे ना. गाईड जे सांगतात तेच खरं. गाईड दादा, गाईड दादा. माहिती जर कोणाला तिकोना किल्ल्यावरती यायचं असेल तर ह्या गाईडला संपर्क साधा. गडाच्या पायथ्याशी ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लावलेला आहे, तिथं जाऊन कॉल करा. अवेलेबल असतील तर एकदम प्रॉपर गाईड करतील तुम्हाला, एकदम प्रॉपर. आणि तसं आपण पण तुम्हाला गाईड केलेलेच आहे, सर्व ठिकाणी व्यवस्थित दाखवलेलीच आहे. आणि खाली नाही भेटले तर तुम्हाला वरती कुठंतरी भेटते हा. मखमल त्यांच्या हातात. मखमल ओळख आहे. ओळख आहे. मखमलवाले बॉबी दादा गाईड. मखमलवाले बॉबी दादा. गाईज आता थोडासा ट्रेक राहिला आपला, पण हा माणूस मध्ये मध्ये ब्रेक घेतोय, आम्हाला पुढे पाठवतोय आणि नंतर परत जॉईन होतोय. आता तो आराम करायला थांबला इथे. पण खरंच वातावरण एकदम मस्त झालेलं आहे आणि धुक्यात पडणारा एकदम शांत पाऊस. बॉबी द गाईड. गाईड सुद्धा देतात. बाई या डाएटनी तब्येत वाढून तुमची कमी नाही होणार. इकडे छोटा ट्रेकर बघा. हाय हाय. अशा पद्धतीने इथं आलो. दुसरा पण गडी गार झालाय. दुसरा नाही 2 आत्ता गार झाले असं म्हण. तिथं नाही इथं गार झालंय. बरोबर आहे भाई. रड्यावरती हा चुन्याचा घाण आहे, इकडे बघू शकता. जुन्या काळातील ऐतिहासिक अशा प्रकारे हा चुन्याचा घाण होता. तर आता इकडं आपण लास्ट बालेगडाकडे ट्रेकला लागलेलो आहे. मेन बाले किल्ला आहे, इकडे बघू शकता पायऱ्या सरळ सरळ आहे. हा भाई हा ट्रेक जरा खतरनाक आहे. इथं पायऱ्या जागेवरती आहेत पूर्णपणे. कसे येत असतील आपले मावळे. सर्वात अवघड ट्रेक आहे फक्त, कारण ह्या पायऱ्या डायरेक्ट येत अशा एका मागोमाग एक. हे पाहू शकता. आणि हा बाले किल्ल्याचा दरवाजा आहे मेन. छत्रपती शिवाजी महाराज की. हे बघू शकता इकडे हे दगडातलं एकदम कोरीव काम आहे. आद्या तुला पाणी प्यायचं ना. या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे खतरनाक आहे. इथं बाले किल्ल्याच्या खोल्या आहेत आणि इकडे तटबंदी आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोरी लागलेली आहे. नॉर्मल ट्रेक आता इथं रोपला धरून आहे, कारण पावसामुळे आहे ना या पायऱ्या खूप शेवाळ लागून घसरड्या झालेल्या आहेत. रोपला धरून येणं गरजेचं आहे. इट्स व्हेरी हार्ड ट्रेक. हाऊ द जॉस. तिकडं बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे आणि इकडं छोटीशी तटबंदी आहे. इकडे बघू शकता काहीच दिसत नाही समोर आता. आणि याच्या खाली इथं खोल्या आहेत अशा जुन्या. हा पूर्ण दगड आहे. इथं फक्त थोडा अवघड ट्रेक आहे, पूर्ण धुकं आहे या ठिकाणी. ओ वाव, दिस इज द व्ह्यू. इकडे बघा आपले पूर्वज बसलेत. बिचाऱ्यांना थंडी वाजते यार. आता जॅकेट देऊन टाक त्याला. गेला दुसरा घेऊन आपला पूर्वज. बॉबी द पूर्वज. ओ दिस पूर्वज इज व्हेरी नाईस. इज द लीडर ऑफ दिस गँग. खायला नाही म्हणत काहीतरी यार. नॉर्मल फक्त ट्रेक राहतो. इथं आलो ना तर आपला ट्रेक पूर्ण होतो. ह्या ठिकाणी पण एक आहे ना मॅगी वगैरे चाय बिस्किट सगळं. पाणी नाही पाणी नाही येतं. पण लास्ट ट्रेक कम्प्लीट करतोय आपला, जो की फायनल बाले किल्ल्याचा टॉप व्ह्यू. इकडे पाहू शकता साईडला कसं आहे. फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे. किल्ले तिकोनाचं नेट क्रॅकर्स कडून लावलेलं मिशन ऊर्जा किल्ल्यावरती आहे.
या ठिकाणी पण खाली 2-3 खोल्यान पाणी साचलेलं आहे. या ठिकाणी महादेवाची पिंड आहे आणि 2 नंदी आहेत आणि मेन इथं एक महादेवाचं मंदिर आहे जे की वितंडेश्वर महादेव मंदिर. आणि हे सगळ्या गुहा आहेत ज्या की खालून जातात. पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आता. फायनल ट्रेक आहे आता काहीच. अशा प्रकारे आम्ही तिघांनी धनु, मी आणि आधी आम्ही तिघांनी ट्रेक कम्प्लीट केलेला आहे. बॉबी द गाईड आणि सौरभ खालीच थांबले, ते काही वरती आले नाही. पहिल्या दरवाजापाशीच त्यांनी ब्रेक. जर तुम्ही बॉबी द गाईड हायर करताय तर ते फक्त पहिल्या दरवाजापर्यंतच येणार, त्याच्या पुढे ते येणार नाही. त्याच्या पुढे आपल्यालाच यावं लागणार आहे. तर इथं मस्त महादेवाचं मंदिर आहे. ते काय काय ते तुम्हाला येतातच तेवढं हो. सांगून देतील सगळं. तुमचं तुम्ही बघत जायचं. नाही, ते खालीच सांगतात बेसमेंटला, किल्ल्याच्या पायथ्याशी सांगतात की वरती हे मंदिर आहे फक्त. ठीक आहे. सो आता हा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. दिस इज द व्ह्यू गाईज. मित्रांनो, तुम्ही जर पुण्याच्या जवळ राहताय तर मस्ट हा ट्रेक. Enjoy करायला दिसलं तर पाहिजे काही. इथं मला इथं वेगळंच काहीतरी आठवतंय मला. आधी पुढे नको जाऊ. आधी नो आधी यू आर सो स्मार्ट आधी, बट डोंट गो देअर. पण इथं खतरनाक आहे. डायरेक्ट आहे ना, डायरेक्ट खाली आहे, डायरेक्ट खंडाळा, लोणावळा खंडाळा. इकडे बघू शकता तुम्ही. ओहो, भाई डेंजर आहे खरंच. तर असं समजू नका तुम्ही मंदिरापाशी आले, तुमचा ट्रेक कम्प्लीट झाला. थोडस वरती पण अजून जायला लागतंय. मंदिराच्या बॅक साईडला एक नॉर्मल 2 रूट आहे, इथून जाऊ शकता. दुसरं मंदिराच्या बॅक साईडने जाऊ शकता सरळ. तर हे आपलं महादेवाचं मंदिर आहे. हर हर महादेव. श्रावण चालू आहे तर या ठिकाणी. तर आता मी मोबाईल ठेवून देतोय गाईज, कारण मला इथे चढता येणार नाही. 5 मिनिटं थांबा बघते. मोबाईल घे. मंदिराच्या थोडं वरती आल्यावरती या ठिकाणी सर्वजण बसलेले आहेत ब्रेक, एक नॉर्मल क्षणभर विश्रांती आणि नंतर परतीचा प्रवास. तर अशा प्रकारे आज 15 ऑगस्ट असल्यामुळे आपल्या गडावरती पण आपला भारताचा झेंडा फडकवलेला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन आज 80 वर्ष पूर्ण झाले आणि अशा प्रकारे किल्ल्यावरती सुद्धा आपला भारताचा ध्वज फडकवला गेलेला आहे. आणि प्लीज तुम्ही पण सगळ्यांनी जर पुण्याजवळ राहत असाल तर हा ट्रेक नक्की करा, कारण खूप एकदम बेस्ट ट्रेक आहे आणि व्ह्यू पण खूप मस्त आहे. आल्यावरती तुमचं मन खरंच खुश होऊन जाईल. धनुनी काय व्ह्यू शोधून काढलाय. इकडं कडेलोट केला जातो. हाच तो पॉइंट. झाड बघा ना, झाड कशी झाले ती. शेवळ लागलेले आहे झाडाला, पण झाड खतरनाक आहे बाई खरंच. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. गाईज, आता आपल्या मोबाईलची बॅटरी थोडी कमी झाली आहे, त्यामुळे आता आम्ही गड उतरतोय खाली. तर मी आता खाली गेल्यावरती तुम्हाला दाखवतो, कारण फक्त आता मोबाईलची बॅटरी ही फक्त 6% राहिलेली आहे. हा व्ह्यू फक्त एन्जॉय करा. तिथं पण चार्जिंगची सोय, पण तिथं माहित नाही मोबाईलचे चार्जर आहेत का. तर हे गडावरचं वितंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आता गडावरती चहा घेतलेला आहे. मस्त हे वातावरण आणि गरम गरम चहा. वरती आल्यावरती दादांचा शेवटचा स्टॉल आहे. इथं तुम्ही चहा, मॅगी आणि बिस्किट खाऊ शकता. मस्तपैकी चहा आहे. दोन वहिनी इथं आपल्या श्वानाला बिस्किट टाकलेले आहे इथं, तर तो खातोय आणि आम्ही आता चहा पितोय. सो आम्ही आता चहा एन्जॉय करू गाईज आणि खाली निघू. नाही चावत तो. आता 5 वर्ष चालू आहे. फुल मोठं युद्ध चालू होणार आहे आता. डॉगेश भाईच्या एरियामध्ये दुसरा डॉगेश भाई घुसलेला आहे. तो म्हणतो माझे गिराईक सुरू नको. हे नाही हे आपडे जरा शांत आहे, पण आपडे पळून लावला त्याला. ते म्हणतो माझ्या एरियात. माझे द्यायचं नाही. सगळ्यात अवघड ट्रेक या, जे की आपण गडावरून उतरतोय आता खाली. काहीच या ठिकाणी आपल्याला आपले 2 मित्र परत भेटलेले आहेत मध्येच. भाई अशी उडी मारली ना त्यांनी आधीनी, सांग कसा पडला. सो गाईज, आता आम्हाला परत बॉबी द गाईड या ठिकाणी भेटलेले आहेत. सो आम्ही परत इथून खाली आता निघालेलो आहे बॉबी द गाईड सोबत. शब्द बोल ना. नाही बॉबी 2 शब्द बोल. बॉबी 2 शब्द. अभी मदद है भाई, अभी मदद है. बॉबी आता दमलेला आहे. बॉबी त्याचा फेस दाखवत नाही, कारण त्याला लाज वाटायला लागली की तो आम्हाला गाईड म्हणून घेऊन आलता आणि तो वरती आला नाही. बरोबर. मुलांपासून औरंगजेब पासून कसं संरक्षण बरोबर. राज्याचं केलं, कसा स्वराज्य निर्माण केला, हे सगळं ह्या माणसाने सांगितलेलं आहे. पण ते आता थोडं त्यांना डोळे पाणावलेले आहे, त्यामुळे ते मॅडम आहे सर युट्यूब चॅनल याचा. मॅडम अँड सर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे त्याचे सर्व आहेत युट्यूब चॅनलचे. सो 2 शब्द. सर आपल्याला गाडीमध्ये गेल्यावर भेटतील. आता इथं त्यांना चेहरा दाखवायचा नाहीये, कारण त्यांना थोडेसे अश्रू आलेले आहेत, ते अनावर्ती झालेले आहेत. तर इथे फोटोशूट चालू झालेले आहेत. इकडे डगबाकच चाललेत एकदम मस्त. सो फायनली गाईज, आपण किल्ला उतरलेलो सक्सेसफुली. आपण ट्रेक कम्प्लीट केलेला आहे तिकोनाचा. आधी कसं वाटतंय तुला आज? खूप छान. परत तू येणार का 100% ट्रेकला? दर महिन्याला. कसे तुमचं फिलिंग कसं वाटतंय तुम्हाला?
मला असं वाटतं महिन्यातून एकदा असा ट्रेक पाहिजे. बरोबर आहे, खरंच एकदम मस्त ट्रेक आहे मित्रांनो. नक्की या, पुण्याच्या जवळ जे कोणी असाल त्यांनी नक्की हा ट्रेक करा. 1-2-2.5 तासाचा ट्रेक आहे फक्त, म्हणजे दोन्ही पण चढणे आणि उतरणे. मस्त आहे एकदम. तर आता आम्ही चाललोय गाडीकडे. मोबाईलला फक्त 1% बॅटरी राहिली आहे. बॉबी द गाईड मध्ये जागे होता ते. बॉबी द गाईड ते आता काय सांगतं ते की म्हणजे बरोबर सांगतं ते. आपण जे बॉटल वगैरे नेल त्यावरती पाणी पिण्यासाठी. बरं ठीक आहे, पाणी पिल्यावर सांगतो तुम्हाला. अजून एक सो गाईज, या ठिकाणी बॉबी द मफलर गाईड यांनी मफलर मला दिलेली आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, आपण जर कचरा गाडावरती घेऊन जात असाल तर ही अशी तर आम्ही पाण्याची बॉटल सोबत तिला घेऊन गेलो होतो. हे आपण आपल्यानंतर पुन्हा वरती न टाक फेकून देता ते आम्ही खाली घेऊन आलेलो आहे. आणि अशा प्रकारे गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा एक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो. बरोबर आहे. आता ही बॉटल मी कचऱ्याच्या याच्या पेटीमध्ये टाकून देते. कचरा कुंडीमध्येच टाका कचरा. तुमचाच एक मावळा हा संदेश देतोय की कचरा कुंडीमध्येच टाका. आणि बॉटल पण कशा प्रकारे त्याचं झाकण त्या बॉटल मध्ये टाकलंय आणि ती बॉटल अशी बेंड करून आता कचरा कुंडीमध्ये फेकून द्यायची. सो गाईज, आपण आता पोहोचलेलो आहे सक्सेसफुली. सर अँड मॅडम ब्लॉग चॅनलला फॉलो करा गाईज, सबस्क्राईब करा. सर अँड मॅडम, सॉरी मॅडम अँड सर. ओके. तर आता आम्ही या ठिकाणी थोडंसं नाश्ता करायला थांबलोय. इकडे तुंग किल्ला दिसत असेल तुम्हाला, पवना लेक आहे सगळा. आणि नेक्स्ट ट्रेक आधी आळस देतोय आधी. बाई खरंच एक नंबर मस्त. सो गाईज, आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. इथं पवनाच्या साईडला आम्ही मस्तपैकी भजी आणि मॅगी खाल्लेली आहे. आम्ही निघालेलो आहे घराच्या दिशेने. मोबाईल परत एकदा बंद होणार आहे असं वाटतं, गाडी चार्जिंग लावलेला. ही आपली आदिबाईची गाडी आहे. सो ठीक आहे गाईज. तर गाईज, कसा वाटला आपला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. विसरू नका गाईज, यार खूप कष्ट लागतात यार ब्लॉग एडिट करायला. प्लीज, सो प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. चला पुढे चला. गाईज मित्रांनो, गाईज बंद करा, वातावरण लय खतरनाक आहे भाई. बंद करा.